वा 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 स्वामी, वृक्षारोपण? या पाटील, तुम्ही पण या शुभ कार्याला हातभार लावा. हो हो हो, शुभ कार्यच म्हणायचं याला. हो, कारण ते शुभ कार्यच आहे, एक अति महत्वाचं शुभ कार्य. हो ना, या रोपट्याच्या नवीन जीवनाला सुरुवात होते. हो, कारण ही निसर्गाची देणगी जर जपली नाही, जोपासली नाही, तर येणाऱ्या पिढीचं अस्तित्व धोक्यात येईल. मग ते आपल्याला आपण केलेल्या निसर्गाच्या हानीबद्दल दोषी ठरवतील. खरं स्वामी, शहरीकरण, औद्योगिकरण, खेडोपाडी होत असलेल्या बांधकामांमुळे अतोनात वृक्षतोड होत आहे आणि तोडलेल्या झाडाच्या ठिकाणी नवीन झाड लावायला सुद्धा कोणी तयार होत नाहीये. हीच गोष्ट पर्यावरणवादी संस्था जीवाच्या आकांताने सांगत आहे. अर्थात या जगात पर्यावरणाची जपणूक करणारी सुद्धा माणसं आहेत, म्हणून तरी ही वसुंधरा टिकून आहे. हो, पण त्यांची संख्या खूपच कमी आहे आणि जास्तीत जास्त लोकांना त्याची जाणीव झाली पाहिजे. हो, नक्कीच. आपण आपल्या परीने शक्य ते प्रयत्न करतच राहू. स्वामी, मला चांगलं आठवतंय, आमच्या लहानपणी एकदा काय झालं, हे काय स्वामी? पाटील, साधनेसाठीची दुसरी वस्तू लागणार आहे, तिच्या संबंधी मला संकेत मिळाला. काय? कोणती वस्तू स्वामी? सूर्यचक्र. सूर्यचक्र? हो, सूर्यचक्र. काय आहे हे सूर्यचक्र आणि ते आपल्याला कुठे मिळेल? पाटील, सूर्यचक्र हे सूर्यदेवाचं वरदान लाभलेलं चक्र आहे. कोण्या महान साधकानं ते आपल्या तपोबलाने सिद्ध केलं आहे. त्याच्यामध्ये इतकी प्रचंड शक्ती आहे की वाईट शक्ती त्याच्यासमोर टिकूच शकत नाही. मागच्या वेळेस तुमचे पूर्वज, आमचे परमगुरु आणि एक रुद्रवंशी राजा यांनी मिळून जेव्हा रक्ताक्षाला बांधून ठेवलं, त्यावेळी याच सूर्यचक्राचा वापर करण्यात आला. मग आता कुठे आहे ते सूर्यचक्र? हो, ते चक्र आता कोणी साध्या माणसाकडे आहे. बिभीषण असं त्याचं नाव आहे. पण त्या चक्रातील शक्ती आता क्षीण झालेली आहे. फक्त रुद्रवंशी राजघराण्याचा वंशजच ती जागे करू शकतो. स्वामी, हे सगळं ऐकून तर माझं डोकंच गरगरायला लागलेलं आहे. आपण कुठे शोधणार आहोत हा राजघराण्यातील वंशज? आणि हा बिभीषण तरी कुठे सापडणार आहे आपल्याला? रुद्रवंशी राजघराण्याचा वंशज शोधणं हे काय अवघड नाही. थोड्याशा चौकशीनंतर सापडेल आपल्याला. खरी समस्या आहे बिभीषणला शोधणं. त्या संबंधित आपल्याला काही संकेत मिळालेले आहेत का? हा, नियती माझ्यासोबत लपाछपीचा हा खेळ नेहमीच खेळत असते. मला फक्त गंगाखेडच्या उत्तर दिशेला शोध घेण्याचे संकेत मिळाले आहेत. काय?
अयो सरपंच. अण्णा तू तू इथं यावेळेस काय करतोय? सरपंच सरपंच वाचवा मला सरपंच. अण्णा काय झाले, एवढा का घाबरलास तू? सरपंच सरपंच त्या तिथं. तिथं तिथं काय? तिथं काय भूतबीत बघितलं काय? अयो भूतच बघितलंय सरपंच. काय? होय सरूबाईचं भूत. काय सरूबाईचं भूत? चल आपण इथनं पहिले बाहेर पडू. हा आता बोला अण्णा, सरूबाईच्या रानात काय पाहिले ते सविस्तरपणे मला सांग. सरपंच त्या विराट कोहली मांत्रिकाने सांगितल्याप्रमाणे. काय? विराट कोहली मांत्रिक? ती लय मोठी स्टोरी आहे, सांगतो मी तुम्हाला परत कधीतरी. बरं पुढं सांग काय झालं ते. त्या मांत्रिकानं सांगितल्याप्रमाणे मी सरूबाईच्या रानात गेलो होतं. काल टाकलेलं लिंबू शोधून त्याचं सरबत बनवायला त्याने सांगितलं होतं. बरं मग? मला एक लिंबू सापडलं आणि मी त्या दुसऱ्या लिंबाचा शोध घेत होतं आणि ते दुसरं लिंबू पण मला सापडलं. त्या लिंबाच्या बाजूलाच ती बसली होती. पहिल्यांदा मला वाटलं कोणी बाई माणूसच आहे, पण जसं तिने माझ्याकडे बघितलं, अय्यो माझं काळीज माझ्या घशापर्यंत आलं. मला वाटलं मी आता मरतोय का काय, पण मी तिथून कसं तरी सटकलं. मग तुम्ही मला भेटला अगदी देवासारखं. म्हणजे तुला पण ती दिसली तर? म्हणजे तुम्हाला पण ती दिसली? मग त्या दिवशी मी तिथं बेशुद्ध का पडलो होतो? ती मला दिसलीच नाही तर तिने माझ्यावर झडपसुद्धा घातली. अय्यो मग? मग काय, माझी शुद्ध हरपली आणि पुढचं मला काहीच आठवत नाही. मग त्यानंतर किती वेळाने कोणास ठाऊक तू तिथं आला आणि मग मला उठवलं. पण मला त्यावेळेस ती दिसली नाही तिथं. मग काय दिसाय पाहिजे होती? मग आत्ता कशी दिसली? अण्णा, तिचं आपणाला दिसणं किंवा न दिसणं हे आपण ठरवत नसतो, तर तीच आपली निवड करत असते. कशासाठी? आपली शिकार करण्यासाठी. काय आपली शिकार करण्यासाठी? पण तसं असतं तर तिने त्या दिवशी तुम्हाला आणि आता मला मारून टाकलं असतं ना. मलाही आधी तेच वाटलं होतं, पण त्यानंतर मी एका व्यक्तीच्या संपर्कात आलो आणि त्या व्यक्तीने मला मार्गदर्शन केले. अय्यो सरपंच, कोण आहे ती व्यक्ती? मला त्या व्यक्तीकडे घेऊन चला. नाही अण्णा, ती व्यक्ती कोण आहे हे तुला मी सांगू शकत नाही. फक्त एवढंच सांगतो की व्यक्ती एक अघोरी आहे. काय अघोरी? होय. हे बघा अण्णा, या माझ्या गुप्त गोष्टी आहे आणि माझ्या काही खास माणसाशिवाय कोणालाही काही माहीत नाही. पण तुला ही सरूबाई दिसली म्हणजे तूही ह्या साखळीत जोडला गेलेला आहे. म्हणून तुला जे मी आत्ता सांगणार आहे ते कुणाला बोलू नकोस आणि सरूबाई तुला दिसली हे पण कुणाला सांगू नको. नाही सांगणार, वचन देतो. तुम्ही बोला सरपंच. अण्णा, मला एक ध्येय साध्य करायचे. मला शक्तिमान व्हायचे आणि त्यासाठी मी काही करायला तयार आहे. आणि म्हणून त्या रात्री सरूबाईच्या रानात कामगारांना सापडलेली पेटी मी उघडून पाहिली. काय? पण ती पेटी उघडून पाहणारा जिवंत राहत नाही, होय ना? पण मी आहे, अगदी ठणठणीत आहे. कारण काय? काय कारण? कारण मी त्याचे काम करतो आणि त्या बदल्यात तो माझे काम करणार आहे. काय?
सरपंचा, मी सांगितलेली वस्तू आणलीस? हो बळवंता. खामोश. जुनं नाव टाकलंय मी. नुसतं नावच नाही, भरला संसार टाकलाय मी. पुन्हा जर मला माझ्या जुन्या नावाने हाक मारलीस तर जीप कापून हातात देईन. चूक झाली महाराज. नाव टाकलं, गाव टाकलं, संसारही टाकला, पण मनातला लोभ गेला नाही. मोह नाही टाकू शकला तुम्ही. म्हणूनच तुमच्या कार्यसिद्धीस नेण्याच्या कामी माझ्यासारख्या सामान्य माणसाची गरज पडली तुम्हाला. सरपंचा, फार बोलला. जसे मला तुझी गरज आहे तशी तुलाही माझी गरज आहे. मी तुझं कार्य पूर्ण करणार हे माझं वचन आहे. आणि तूही मला साधनेस लागणाऱ्या वस्तू गावातून आणून देण्याचे वचन दिले आहे, कारण तुझ्याकडे दुसरा पर्याय नाही. तुझ्या मनातील योजना सत्यात आणण्याचा आहे दुसरा कुठला उपाय? महाराज, काही कमवायसाठी काही गमवावंच लागतं. पण तू ज्या वाटेने चालला आहेस तिथे काहीतरी नाही, सर्वस्वच गमावण्याची भीती आहे. मला त्याची पर्वा नाही. मला माझे ध्येय महत्वाचे. शाब्बास. असे ध्येयवेळी माणसंच मला आवडतात. हो, पण लोकांनी मला वेडा म्हणण्याच्या आत काहीतरी करा म्हणजे झालं. चित्रविचित्र भास होतात मला. कसल्या कसल्या आकृत्या डोळ्यासमोर दिसतात. एवढ्यानेच घाबरला? ही तर फक्त सुरुवात आहे. खरा खेळ अजून सुरू व्हायचा आहे. आणि तू म्हणत असशील तर आपण थांबवूया सर्व. नाही, आता माघार नाही. ठीक आहे, मग आण ती वस्तू इकडे. यात काय खोट तर नाही ना? नाही, 100% शुद्ध आहे. हवं तर तुम्ही खात्री करून घ्या. सरपंचा, मी तुला दोनदा सांगितलं होतं की सवासनीच्या बांगड्या नकोस, विधवेच्या हव्या आहेत, विधवेच्या. आणि तरी तू सवासनीच्याच बांगड्या आणल्यास. महाराज, त्या घरात 2 स्त्रिया आहेत. त्यापैकी एक विधवा आहे. मी त्या बांगड्या चोरण्यासाठी माझ्या माणसांना पाठवलं. माणसांना काय वेळ लागले काय तुला? तू स्वतः जाऊन ही कामं केली पाहिजे. रात्री अपरात्री गावात बायकांच्या बांगड्या चोरायला मी काय भोटा चोर आहे का? सरपंच आहे मी, सरपंच. ठीक आहे, मी आता भागवतो यावर. फार तर मला एक विधी करावा लागेल या बांगड्यांवर, पण पुढच्या वेळेस मात्र ही चूक करू नकोस. आणि तुम्ही पण असल्या भलत्या सलत्या मागण्या करू नका. साहस वेगळं आणि चोरी वेगळी. साहस करताना पकडल्या जाण्याची भीती नसते आणि हार झाली तरी मान ताट असते. ठीक आहे, मग साहस करूया. परवा विहिरीत उडी मारावीशी वाटली होती ना? काय? जा आता, पण पुढच्या कामासाठी तयार. हो महाराज. पिंजर तडाकलेला भित्रास असा